कारण शंकर परमात्मा साधे नाही बरं का. शंकर परमात्मा एवढे उदार आहे, एवढे गोळे आणि ते चक्रवर्ती आहेत. भोळा चक्रवर्ती शिव आणि रामाची जी ध्यानधार नाही ते शिव आहे बरं का. दोघांचं एकूण एकावर एवढं प्रेम आहे कारण दोघांची एकूण एकावरती 3 नाते आहेत. राम शिवाचे सखा आहेत, राम शिवाचे स्वामी आहेत
आणि राम शिवाचे सेवक आहेत आणि शिव रामाचे सखा आहेत, शिव रामाचे स्वामी आहेत आणि शिव रामाचे सेवक आहेत. तर तीन संबंधाने एकूण एकासोबत एवढे एकरूप आहेत. त्याच्यामुळे असणार बरं का, राम भजन करतात ओम नम शिवाय नामाचं आणि शिव भजन करतात महादेवाचं. भजन करी महादेव महादेव, भजन करी महादेव, भजन करी महादेव, भजन करी राम शिवाची उपासना करतात, शिव रामाची उपासना करतात. आम्ही मात्र महादेवाची भक्त म्हणून मोठेपणा गातोय, आम्ही विठ्ठलाचे भक्त म्हणून मोठेपणा गातोय. आमच्यामध्ये भेद जडलाय, पण देवामध्ये भेद नाही, देवामध्ये एकत्व आहे. हरिहरा भेद नाही नका करू वाद. भेद केलो की पापाना अधिकारी झालो म्हणून समजा.
घेतच नाही बरं का त्याच्यामुळं. आणि म्हणून असणारं महादेवाचं प्रेम असणारं प्रभू रामावरती आहे. पण इतक्यामध्ये अशी अवस्था त्या ठिकाणी घडली, अशी गोष्ट घडली. झाडाखाली शिव परमात्मा बसले होते आणि एकदम आईसाहेब जवळ आल्या, सती आल्या उशीर असताना शिव परमात्म्याला पाहतात. परमात्मा म्हणतात कुठे गेलो होतो? आईसाहेब म्हणतात तुम्ही इथं बसून पाया पडलात, मी जवळ जाऊन दर्शन घेतले. त्यावेळेस महादेवाने ओळखलं. महादेव ओळखून लगेच म्हणू लागले, मनामध्ये एक निश्चय केला त्यांनी, माझी बायको आहे पण झाली काय? आई झाली. माझ्या माईचं रूप घेतलं, सीतेचं रूप हिने घेतलं. आता हिचा अधिकार पत्नीत्वावरती राहिला नाही, आता ही माझी आई झाली. असं त्यांनी पक्का मनामध्ये दृढ निश्चय संकल्प त्यांनी केला बरं का. आणि लगेच त्यांनी कृतीतून असणारं त्या ठिकाणी सांगून टाकलं की आजपासून ही माझी पत्नी नाही. पत्नीत्वाचा तिचा एकदम त्याग करून टाकला महादेवाने. दोघं बोलत बोलत तिकडची बातचीत करत कैलासावरती पोहोचले. कैलासावरती गेल्यानंतर सती आई साहेबांचं आसन डाव्या अंगावरती होतं महादेवाच्या. आणि महादेवाने बोलता बोलता आपल्या पत्नीला दुःख वाटू नये याच्यासाठी ते डाव्या बाजूचं आसन उचललं आणि समोर ठेवलं आणि सती बसा म्हणून आसन घातलं. त्यांची कृती जी होती ना, त्या कृतीतनं सतीच्या लक्षात आलं मी आता यांची अर्धांगिनी पत्नी राहिली नाही म्हणले. आईने त्याग केलाय. बऱ्याच वेळापासून मी यांच्यासोबत बोलते, हे मला दूरचं बोलतात, काहीतरी वेगळं सांगतात, हे माझा नक्की त्याग करू लागले. हे आईसाहेबांच्या लक्षात आलं आणि लगेच बाजूलाच बदल झाला. आता सती ही कुणाची लेक आहे? तर दक्ष राजाची लेक आहे. दक्ष राजाला देव लोकांमध्ये प्रजापती पद भेटलेलं आहे. आता पद भेटले की माणसाला अहंकार निर्माण होतो बरं का. कुणाला पैशाचा अहंकार आहे, कुणाला सत्तेचा अहंकार आहे, कुणाला श्रीमंतीचा अहंकार आहे, कुणाला पदाचा अहंकार आहे. आणि अहंकार झाला, तुकोबाला सांगतात अहंकार आला की वाया गेला. कारण अहंकाराची गोष्ट कशी आहे बरं का. एक बहादूर उजीरला गेला बाजारला, 10 पोती तुरी झाल्या, विकलं बाजारात धन तुरी, 10,000 भाव तुरीला, 10 पोतीची 12 गुंठ झालं माल, 1,20,000 आले. आडत्याने सांगितलं अहो शेतकरी बुवा तुम्ही गरीब दिसताय, थांबा दिवस मावळ आहे. उदगीरच्या आडत्याला काटा कधीच दुपारी महिना 4च्या पुढून काटा होते, 5-6ला काटा झाला. 1,20,000 शेतकऱ्याच्या हातात त्या आडत्यानं दिलं. सांगितलं शेतकरी बुवा आजचा दिवस आडतमध्ये झोपा, सकाळी पहिल्या बसला जाऊ म्हणलेलं वाटला तुमच्या. त्यानं म्हटलं नाही म्हणले. कसं काय म्हणलं? नाही चोर येतील तुम्हाला मारतील, पैसे काढून घेतील. त्यानं म्हणला मी बी पट्ट्या बहादर शेतकरी आहो म्हणला, कुणाची ताकद आहे म्हणला मला अडवायची पैशाबद्दल. निघाला उदगीरून. उमा चौकात आला, काही वाहन भेटायला तयार नाही. कसतरी हायवे पाठीपर्यंत वाहन भेटलं, तिथून उतरला. डोसक्यावर 10 पोत्याचं गटुड, पोटाच्या मधल्या खिशात 1,20,000 रुपये घेऊन चालत लोहारला निघाला. लोहारकडून एक 10-12 चोराची टोळी चोरी करून चालली होती. एका चोराने नजर टाकली, अरे बेशरमाच्या आड्यात कोणतरी बसले, बघा त्याच्याकडे काय आहे का. एक जण म्हणले फाटकं दिसलं, पोते दिसलेल्या जवळ त्याच्यापाशी का फाटक्याजवळ पुढे दे की तिकडे उचल गपची पटकन म्हणलं. त्याच्यामधला अहंकार होत ते, पोते घेऊन बसल ना, त्या अहंकाराचा गड्डा म्हणालाय. कुणाला फाटका म्हणालेस, कुणाला भिकारी म्हणालेस, पट्ट्यापाशी 1,20,000 आहेत म्हणला. बसलाय कुठे बेशरमाच्या आड्यात. त्या चोरांनी म्हणले गिरेक नगदी भेटले की चला लवकर. बेशरमाच्या आड्यात गेले, पैसे हिसकाटून घेतलं, पैसे घेतले, बदलून मारून नागवं करून गावकर पाठवले. ही अहंकारवाड्याची अवस्था सांगतोय तुम्हाला. फजिती अशी आहे, ज्यांना अहंकार झाला तो वाया गेला. आणि तो अहंकार दक्ष राजाला झाला. प्रजापती पद भेटलं, मान भेटला आणि अहंकार प्राप्त झाला. अहंकार झाल्यानंतर दक्षाची असणारी ब्रह्मसभा भरली आणि ब्रह्मसभेच्या ठिकाणी 33 कोटी देवलोक, प्रधान, मंत्री मंडळ सगळं सभेसाठी बसलं होतं. आणि त्या सभेच्या ठिकाणी आग्रपूजेच्या ठिकाणी ब्रह्म, विष्णू, महेश 3 असणारी देवता बसल्या होत्या. आता कसं असतंय तुम्हाला सांगतो. सभा भरलेली आहे. प्रजापती म्हणणारा जो कोणी आहे सभेच्या ठिकाणी आल्याबरोबर सगळे पटापट उठून उभा राहावं लागतात. पण प्रकार असा झाला, हा दक्ष त्या ठिकाणी आल्याबरोबर ब्रह्मदेव नाही उठला.
विष्णू नाही उठले, महादेव नाही उठले. नाही उठल्याबरोबर माणसाची नजर कशी असते बघा, जे उठल्यात ना त्यांच्याकडे माणूस बघत नाही, बसले कोण कोण त्याच्याकडे बघताय. आणि दक्षची अवस्था तशी झाली, कोण कोण खाली बसले त्याच्याकडे बघितलं. पहिला ब्रह्मदेव खाली बसलाय, ठीक आहे. अरे हा तर माझा बापच आहे ना. बापांनी पोराच्या समोर उठायची गरज नाही, कारण दक्षाचा बाप ब्रह्मदेव. जाऊ द्या म्हणले, ब्रह्मदेव नाही उठला तर उठला, माझा बाप आहे नात्यानं, नाही उठला चालेल म्हणले. नंबर 2 कडे बघितलं. दुसऱ्या नंबरला विष्णू परमात्मा बसले होते. अरे विष्णू परमात्मा तर माझ्या बापाचा बाप आहे, मग माझा नात्यानं आजोबा. आजोबा नाही उठला तर काय होणार आहे, आता बापच उठला गेलाय तर आजोबा कसं उठेल, जाऊ द्या म्हणले ते. पण 3 नंबरच्या नात्याकडे बघितलं, ते होते शिव परमात्मा. महादेव बसले होते. त्यांनी म्हणले हे तर माझं जावई आहे, सती माझी लेक आहे, जावयाचं नातं आहे ना, मग ह्या जावयानं उठाव का नाही मी आल्यावर म्हणले. रागारुद्र झाला. ए म्हणले, गळ्यात माणसाच्या मुंडक्याच्या माळा अडकवतोस, मसरवाट्यात राहतोस, माकडाने डोळ्याच्या, तुला काही अक्कल आहे का नाही म्हणले. कोण? दक्ष म्हणून लागले जावयाला. मी आलोय म्हणून तू उठून उभा राहायचं का नाही, मला आदर सत्कार द्यायचा का नाही. लागल तसं बोललं बरं का. त्या ठिकाणी सभा होती, भृगु ऋषी बसले होते, अनेक संत महात्मे बसले होते. त्या सगळ्याला गुदगुल्या होऊ लागल्या. बरं झालं महादेवाची फजिती बरं केली म्हणले, सगळे हसू लागले बरं का. त्या भृगुण तर विषच पिळ्या, चांगलं झाले म्हणले, बरं झालं म्हणले, याची फजिती महादेवाची बरी केली म्हणले. सगळ्यांना हसू वाटू लागलेलं आहे. पण महादेवाने खाली मान घातली. जाऊ दे म्हणजे माझा सासरा आहे, सासऱ्याचा ऐकला तो कुणाचा ऐका म्हणजे खाली मान घातले, न बोलता शांत बसले. तसंच घरी आले. आता घरी येऊन बायकोची कसं झालं असेल बरं. आताच्या काळात समजा आपल्याला ऑफिसमध्ये नोकरी आहे आणि सासऱ्याने येऊन जर आपल्याला ऑफिसमध्ये काही शिवा देऊन वाकडं बोलला तर घरी येऊन बायकोची आपण आरती करता का. चांगले केले तुझ्या बापाने शिवा दिले म्हणता, पण काय काय करता सांगायची गरज नाही, सगळ्याला माहिती. महादेवाने मात्र एक शब्द सुद्धा बोलला नाही. सगळं कट्टमणी घेऊन बसले महादेव परमात्मा आणि शांततेने येऊन बायको सोबत सती आईसाहेबाचे राहू लागले. एक दिवशी असा प्रकार झाला, हा दक्ष राजा दिव्य अशा यज्ञाचा आरंभ केला. त्यांनी दिव्य एक यज्ञ ठेवला आणि यज्ञामध्ये सगळ्या देवलोकापासून सगळ्याला आमंत्रण पाठवलं. गणपती बाप्पाला पाठवलं, इंद्र, चंद्र, कुबेर, ब्रह्म, विष्णू सगळ्याला दिलं, पण महेशाला नाही दिलं. आणि आपल्या सती नावाच्या लेकीला नाही दिलं. चंद्राला दिलं, आपल्या बाकीच्या मुली सगळ्यांना आमंत्रण देऊन टाकलं त्यांनी, पण मुद्दाम म्हणून असणार महादेवाला आमंत्रण दिलं नाही. सगळे गेले कार्यक्रमाला. आता दक्षाच्या घरी कार्यक्रम म्हणल्यावर काय कमी आहे त्या ठिकाणी. दिव्य असणारा यज्ञ होता. यज्ञामध्ये काय अनेक ब्राह्मण लोक एवढ्या लांब लांब चटक्या जानवे घालून तुपाची आहुती देत त्या ठिकाणी यज्ञाची सामुग्री यज्ञामध्ये आहुती टाकत बसले होते. अनेक शब्दाच्या मंत्रोच्चाराचा जयघोष चालू होता. तिथून निघालेला धूर. आणि काय सांगा तुम्हाला, अहो यज्ञाचा सोहळा झाला की पंचपक्वान्नाचं जेवण आहे. लाडू, कलाकंद, जिलबी, ढोकळा, बालुशाही, आलू भात, पापड, काय काय सांगावं. आता आपल्याला वेगळं का झालं बरोबर. पंचपक्वान्नाचं भोजन होतं त्या ठिकाणी. सगळ्याला आमंत्रण केलं. दिव्य असा यज्ञ झाला. यज्ञ झाल्यानंतर पंक्ती बसल्या जेवायला सगळ्याच्या. सगळेजण जेवण केले आणि जेवण केल्यावर मात्र दक्षाने सांगितलं आता जेवा इथं, पण तुमची सगळ्याची विमानं स्वर्गाला जाताना मात्र एक करा, कैलास मार्गी घेऊन जावं. म्हणजे कैलास मार्गी कशासाठी, चिडवायसाठी. त्यांना विमानं चालली सगळ्याची. पार्वती असं म्हणतात गणपती बाप्पा कुठे गेलतो, सगळे देवताला विचारतात. सगळे सांगतात काहीच नाही, तुमच्या बाबाकडे मोठा कार्यक्रम होता, तुम्हाला नाही सांगितलं का. कोणता कार्यक्रम होता. अहो काय सांगावं म्हणले, एक यज्ञ आहे म्हणले दिव्य असणारा, आणि त्या यज्ञाला सगळ्या देव लोकांना त्यांनी आमंत्रण केले म्हणले. आणि काय सांगावं, अहो जेवणाचं तर सांगूच नका म्हणले. गुलाबजामुन एवढे मौसूद जिभीवर टाकल्याविषयी गट्टम गोळा, एवढं चांगलं आहे का. माझ्या बाबांनी मला सांगितलं नाही का. आता आईसाहेब मालकाकडे आल्या महादेवाकडे आणि महादेवाला म्हणतात, महिला मंडळी हुशार होते बरं का या बाबतीत. मालकाकडे आल्या आणि मालकाला म्हणू लागल्या, अहो स्वामी तुमच्या सासऱ्याकडे बघा, माझ्या बापाकडे म्हणावं का, तुमच्या सासऱ्याकडे एक मोठा दिव्य असं यज्ञ चालू आहे म्हण. त्यावेळेस महादेव परमात्मा म्हणतात, हो आहे मला माहित आहे म्हणले. मग आपल्याला आमंत्रण त्यांनी दिलं नाही. अगं नाही दिलं तर तिला काय करायचं. नाही नाही म्हणले. त्यावेळेस देवाला ती म्हणू लागली, आपण जायला पाहिजे होतं. महादेव म्हणतात नाही जाता येत. त्यावेळेस महादेव परमात्मा 4 ठिकाणी सांगतात, एक न बोलावता कुणाच्या लग्नाला जायचं नाही. परक्याच्या लग्नात जाऊन न बोलता बोलणं जेवायला बसायचं नाही. कारण काही काही माणसाचं कसं राहते, मंगल कार्याच्या बाजूला राहतात.
रोज जायचं आणि रोज जेवायचं. एक माणूस म्हणला हे ओळखीचं दिसलं गेले जेवाय कसं काय बसलं. जेवाय बसलं, पंगत अन्न वाढलं, वाढल्यानंतर पुडली खाली, पहिला घालून लाते आलं जवळ. आल्याविषयी म्हणलं कुणाकडचे, कुठून आला, तर म्हणलं मुलीकडचे. मुलीकडचे कशाला, काय बोललास, अरे मुलाकडचे. इकडले एक बार समोर जेवायचं, तिकडे एक बार समोर. तर म्हटलं मूर्खा उठ, माझ्या बापाच्या श्राद्धाची पंगत आहे म्हणले, लग्नच नाही म्हणले. कारण काही माणसाला सवय असेल फुकट खात राहायचं, अशी अवस्था आहे त्यांच्या. त्यावेळेस महादेव परमात्मा सांगतात एक आहे न बोलावता द्यायची फक्त 4 ठिकाणं आहेत. कोणती? एक गुरुनं शिष्याच्या घराला न बोलवता जावं. एक आपला सखा मित्र जोगणी आहे सवंगडी आपला, त्याच्या जर मुलीचं लग्न असेल, त्यांनी घाई गडबडीत जर आपल्याला पत्रिका द्यायचा विसरला असेल तर त्याच्या मात्र मुलीच्या लग्नाला आवर्जून जायचं आणि आपली भेट वस्तूची सादर करायची आहे. आणि 3 नंबरला आई वडिलाच्या घरी जर कुठला कार्यक्रम असेल आणि आई वडील आपल्याला नाही सांगितले असेल तर त्यांच्याकडून मात्र मान मागायचा नाही. न मान मागता त्यांच्या घराला जायचं. जायचं म्हणल्याबरोबर शितायचं चटकन उठून उभी राहिली. अहो हे तर माझ्या बापाच्याच घरी आहे की म्हणले, मी का बाहेर चालली का म्हणले, माझ्या बापाच्या घरी जायचं ना मला, मग काय हरकत आहे, मला का मान मागायची गरज आहे. महादेव परमात्मा म्हणले ठीक आहे जा मग. आता निघाली. निघाल्याबरोबर 2 शिवगण सोबत दिले. शिवगण सोबत घेतली आणि तिथून सरळ असताना दक्ष राजाच्या सभा मंडपामध्ये आली. आल्यानंतर आल्याबरोबर दक्षाने सगळ्यांना सांगून टाकलं ऐका, दिव्य यज्ञाचा मंडप माझा सजलेला आहे. अनेक संत महात्मे तुम्ही इथं आलात, अनेक ऋषी महात्मे या ठिकाणी तुम्ही आलात. माझा जावई शंकर अभिमानी आहे, तो न बोलवता माझ्या दिव्य देखण्या कार्यक्रमाच्या ठिकाणी येणार नाही. पण माझी लेक असणारी पार्वती सती येऊ शकते आणि तिला आल्यानंतर कोणीही तिला बोलायचं नाही, कोणी तिचा सन्मान करायचं नाही, कोणी तिला बसूक म्हणायचं नाही. म्हणलात तर माझ्या हातात तलवार तुम्ही जाऊ म्हणलं. आता खरं खरं बोलतील का बरं. सगळे आले. आल्यानंतर सगळी आई साहेब त्या ठिकाणी आल्या. कोणीच बोलायला तयार नाही, कोणीच बोलत नाही. इतिहामध्ये असणार तिच्या 4 बहिणी बाजूला उभ्या होत्या आणि बहिणी त्या ठिकाणी आल्या आणि बहिणी म्हणू लागल्या सती एकटीच आलीस का ग, कशावर बसून आलीस, कशावर बसून आलीस. तिच्याकडे हिरोंडा होती का कार होती. तिच्या नवऱ्याकडे बैल बसायला, बैलावर बसून आलीस. एक दुसरी बहीण म्हणली अगं सती तुझ्या नवऱ्यानं का घर फिर बांधलाय का मसरवाटातच रावलं. एक बहीण म्हणलेली आहे आता तुझा नवरा पुण्या कंपनीचं पावडर वापरलाय. आता महादेवाला कोणतं पावडर आहे, कोणचं आहे, कोणता पावडर. चिताभस्म हो, महादेव परमात्मा
चौथी बहीण म्हणू लागलेले, अगं ताई तुझा नवरा कपडे वगैरे घालतो का नाही ग? कारण भगवान परमात्मा असणारे साक्षात बरं का दिगंबर वेशामध्ये आहे, अंगावरती वस्त्र नाही शिवाच्या वर ती म्हणू लागलेली आहे. एक म्हणू लागले, अगं ताई तुझ्या नवऱ्याच्या डोक्यातून ती पाणी पडू लागले का आणखी नळाचं नाही म्हणले, म्हणजे गंगा माते ना, ती मस्करी करून म्हणू लागली. कोणी तिला मोठीपणा देऊन बोलत नाही, पण सगळ्यामध्ये एक असणारी ती माय समोर येते. साधर बली मिली एक माता, भगिनी मिली बहुत मुसकाता. बहिणी मात्र हसणाऱ्या भेटल्या. बहिणीने मात्र जीवापाड प्रेम आहे. बहिणीमध्ये मनात वेदना असते. माझा नवरा श्रीमंत आहे, तुझा नवरा गरीब आहे, मला सर्व मिळतंय, तुला काही मिळत नाही, हे बहीण एकोणेकामध्ये तिरस्कार करत असतात. पण माय म्हणणारी सगळ्या लेकरावर समान माया करते, ती माय असते. आणि ती माय साधर भली मिली एक माता. माय पुढे आली, कारण आईचं प्रेम हे अफाट आहे, शब्दात सांगता येत नाही. एखादी माय जर बाळंतपणासाठी दवाखान्यात ऍडमिट झाली, लेकरू वाढलेले असेल, डॉक्टरने सांगितलं बाई अफाट परिश्रम घेतले आम्ही, आणि एक तर आता तुम्ही वाचाल नाही तर लेकरू वाचल, सांगा कोणाला वाचवायचं सांगा. जी माय असते ना ती माय म्हणते, डॉक्टर साहेब काही झालं हरकत नाही पण लेकरू वाचावं. डॉक्टर म्हणतो नाही नाही तुम्ही वाचलं तर बरं होईल, आम्ही तुमच्या पोटातल्या लेकराचे बारीक बारीक एक इंजेक्शन देऊन लेकराचे बारीक बारीक तुकडे करून त्याचं ते छोटस बाळ तुकडे करून बाहेर काढू आणि आम्ही तुम्हाला वाचू. ऐका आम्ही तुम्हाला वाचू. ती माय म्हणणारी काय करते माहितीये, गळ्यातली तुळशीची माळ वर करते. अहो डॉक्टर साहेब माझ्या आजीनं, मी ज्यावेळेस माझी 5वी पुंजली ना त्या दिवशी माझ्या आजीनं माझ्या गळ्यात तुळशीची माळ घातली. त्या तुळशीची माळीची शपथ घेऊन सांगते तुम्हाला, मी मेले तर चालेल पण माझ्या लेकराला काही होऊ नये एवढं करा तुम्ही, पण माझं लेकरू नाही मेलं पाहिजे एवढं करा तुम्ही. ही माय म्हणते. आपण मरायला तत्पर होते, आपण मरायला तयार होते, पण लेकराला वाचवण्याचा अट्टहास करते ती माय. आणि त्याच लेकराचा बाप बाजूला उभा असतो. अहो एक तर आई वाचेल ना तर लेकरू वाचेल, सगळं काय करायचंय लवकर निर्णय द्या मला. तर बाप म्हणेल लेकरू मेलं तर चालेल पण माझी बायको वाचवा. पण लेकराला वाचवा म्हणणारी कोण आहे, तर लेकरावर निष्कांत प्रेम करणारी कोण आहे, लेकरावर कुठल्याही गोष्टीचा मोबदल्याची आसक्ती न ठेवता प्रेम करणारी कोण आहे, तर ती फक्त माय आहे. माय आईची
आनंद आहे बरं का, मनसोक्त आनंद देणारा आनंद आहे. माहेरचा आनंद आयुष्यात कुठपर्यंत हो, माहेरचा आनंद फक्त माय जिवंत राहीपर्यंत. एकदा माय गेली की आनंद संपला. तुम्ही नांदायचा, तुम्ही 60 वर्षाचे राहा, माय 80 वर्षाची राहू द्या, आणखीन तिने अंतरात पडलेली राहू द्या, तुमचा तो आनंद तसाच आहे आणखीन सुद्धा. आणि एकदा तुमची माय निघून गेली की माहेरात तुमचं कोणीच नाही हे लक्षात असू द्या. एक 60 वर्षाची लेक आहे, मोलमजुरी करून खायचं कुटुंब आहे, घरात अन्नाचा कण नाही, रोज कामाला गेल्याशिवाय घर चालत नाही, 4-5 मैत्रिणी रोज मोलमजुरी करायच्या. 80 वर्षाची माय आतनात पडली. 8 दिवसाला म्हातारीनं अन्नाचा कण शिवला नाही. 8व्या दिवशी लेकाला जवळून बोलून घेतलं, बाबा अरे माझी शेवटची इच्छा आहे रे, माझ्या ताईला एकदा मला डोळे म्हणून बघू दे आणि एकदा तिला समाधानानं मला 2 गोष्टी बोलू दे. आणि मला आता मरायचंय, मला तर राहायचं नाही, मला अन्न खाऊ वाटत नाही, फक्त माझ्या लेकराला मला बघायचंय, माझ्या वासराला म्हणले. आता सांगायला यांच्याकडे फोन नाही, कोणाच्या तरी हाती निरोप दिला. कोणीतरी येऊन सांगितलं, बाई तुझी आई अंतरणावर पडलेली, अन्नाचा कण नाही, पाणी पित नाही, काही खात नाही, सारखं तुझी आठवण करते, जा भेटायला. तिने सांगितलं जावं तर बजून पुरते, उद्याचा खायचा प्रश्न ना, घरात काय खाऊ ते. 4 लेकरं आहेत घरी खायची, त्यांना काय खाऊ घालावं, आता काय करायचंय, काय करावं. दुपारच्या वेळेस 4 मैत्रिणी सोबत जेवायला खाली भाकरी सोडून बसल्या आणि बसल्यानंतर ती मैत्रिणीला सांगू लागली, काय म्हणावं, आई तर अंतरणावरती पडलेली आहे, अन्नाचा कण जात नाही, पाणी सुद्धा उतरत नाही म्हणतात, आणि मला ये सारखं वाटेकडे पाहते म्हणे, काय करावं. त्याचे त्या एका मैत्रिणीने तिला सल्ला दिली, अगं काम तर रोजचं होऊन बसलं ना, राहा 1 दिवसाची उपाशी राहा म्हणले, पाणी पिऊन जगा 1 दिवस काढा, पण आई गेल्यानंतर पुन्हा भेटणार नाही, एकदा जा त्या माईला समाधान बोल आणि तिला समाधान जीव देऊ दे. ठरल्याप्रमाणे दुसरा दिवस उजळला, सकाळी उठली, आता माईला भेटायला जायचंय. 80 वर्षाची माय आहे, अंतरणात पडलेली आहे, काय घेऊन जावं, का केळं का मुळं का फळं, काय पैसा अडका नाही जवळ. 2 भाकरी भाजल्या, पदरात ओटीत भाकरी पदरात बांधून फाटकी तुटकी नाड्याची पिशवी घेतली, तिच्यात भाकरी टाकल्या आणि माईला भेटायला निघाली. गावाला गेली, गावाला जायच्या रोड एक पाटी आहे, तिथून पुढे चालत जायचंय, तिथून काळी पिवळी पकडायचंय, त्या पाटीपर्यंत चालत गेली. गेल्यानंतर त्या काळी पिवळीची वाट बघत रोडवर बसली. दुपारचे 1 वाजलं, रखरखत ऊन आहे, इतक्यामध्ये ती काळी पिवळी आली. पळत पळत त्या काळी पिवळीला हात केला, थांबा मला यायचंय. त्या जाण्याच्या गडबडीत पायातली फाटकी नाड्याची बांधलेली चप्पल तिथंच विसरली, त्या गाडीत बसली, गाडीत गेली. पुढच्या पाठीला नेऊन त्या गाडीवर उतरवलं. रखरखत ऊन, मेचा महिना चालू होता, गिरकताचं ऊन, डांबर रोड अफाट टाकला होता. त्या रोडवरती रिकाम्या पायाच्या चपलीनं चालत 2 किलोमीटर चालत जायचं होतं. निघाली माई करता, पण काय सांगावं, ती रोड तो रस्ता गरम झाल्यामुळं पायाला मोठे मोठे हरभऱ्यासारखे फोड येऊ लागले. आपोआप फोड फुटून रक्त गळू लागलं. पण त्या मायेच्या प्रेमात तिला ते फोडातलं रक्त, त्रास, दुःख काही दिसत नव्हतं, फक्त डोळ्याला तिच्या माय दिसत होती. माय म्हणत पळत एक पावलं उचलत ही 60 वर्षाची लेक दारापर्यंत पोहोचली. 80 वर्षाची म्हातारी अंतरणात डोळे झाकून पडली होती, कोणीच तिला बघत नव्हतं. तिचा नातवंड असताना अंगणामध्ये खेळत होता. नातवंडानं आत्या आलीला बघितलं, हात घरात गेला. आजी, अगं आत्या आली म्हणल्यावर उशीर. 80 वर्षाची म्हातारी 8 दिवस अन्नाचा कण नाही खाल्ला, दुधाचा थेंब नाही पिला. अहो तसं 25 वर्षाची पोरगी उठून उभा राहावी ना, बसावी ना, कशी चटकन उठून उभारली. डोळ्याला लावण्यासाठी तो चष्मा आहे, चष्म्याला दोर बांधलेली आहे, कशी तर ती दोरी सारासार केली. हातात बाजूला पडलेली काठी घेतली, मुकल्यानंतर घेतली बरं का. फक्त लेक आली म्हणल्यानंतर हा शब्द ऐकला आणि लेकीची माया हृदयामध्ये प्रकट झाली. चाटकन उभी राहिली. कोण ग बाळ, तू माझी माय आलीस का? हो आई मी आले, माय मी आले म्हणल्या. उशीर म्हातारी थांब इथंच म्हणली. घरात गेली, दुंडीतला एक गुटखा घेतला, त्याचे 2 भाग केले. एका लेकीच्या डाव्या बाजूने ओवाळला, उजवीकडे फेकला, उजवीकडून ओवाळला, डावीकडे फेकला आणि गालवून हात फिरवली आणि गालाला म्हणली, माझी माय वासरू तू सुखाची राहावं. आता आहे का ते प्रेम? आता करताय का तुम्ही लेकीला तसं प्रेम? अगोदरच्या काळात तो सोहळा होता.
लेक नांदाय चालली ना, तिला पाठवण्याकरता स्वतः घरच्या भावजया तांब्यावर पाणी न्यायच्या. रोडला गेल्यानंतर तिचे पाय धुवायच्या, तिची पूजा करायच्या, तिच्या पाया पडायच्या, नंतर तिला पाठवायच्या. आता ते प्रेम नाही, कुणातच प्रेम राहिलं नाही आता. आणि त्याच नंतर असणार ही म्हातारी काही दिवसानंतर निवर्तली, गेली निघून, वारली. 6 महिन्यानंतर हे बिचारीला आठवण आली भावाची. आता माय आपली होती, आपल्याला सोडून माय गेली. आणि एकदा जाऊन भावाला बोलावं, भाऊजाईला बोलावून हीच बिचारी परत माहेरी आली. ते भाऊजाई म्हणणारी टीव्ही बघत बसली होती. 1 घंटा झाला दाराला येऊन उभी आहे. नवऱ्याची मी दाराला 1 घंटा झाला उभा आहे, पण ही भाऊजाई म्हणणारी मागं फिरून सुद्धा बघायला तयार नाही. डोळ्यात घळमण पाणी आलं. माझी माय गेली ना, माझा आनंद गेला, माझा मोठेपणा गेला, माझं प्रेम गेलं, माझं सर्वस्व तिला असलं त्यागलेलं आहे. आता इथं थांबायची गरज नाही असा विचार केला ना, ते प्रेम कुठं आहे तर फक्त आई राहीपर्यंत आहे. आई निघून गेली, तशी अवस्था सतीची झाली. आई आली आणि सतीच्या आईला सतीला तिने मिठी मारली, प्रेम दिलं, माया दिली आणि सांगितलं बाळ आलीच का, बस. नाही आई, मी बसणार नाही. 3 देवताची त्या ठिकाणी मांडणी केली होती. ब्रह्म विष्णू 2 देवाची मांडणी केली होती. दिव्य यज्ञ चालू होता. ब्राह्मण मंडळी बसून ओंकाराच्या स्वराच्या आहुती, नामाची आहुती देत अनेक समिता रूपी अक्षता यज्ञामध्ये आहुती देत होत्या. सतीने पाहिलं, अरे ब्राह्मणांनो काय केलंय तुम्ही? अरे ब्रह्म आणि विष्णूला 2 देवतेची स्थापना केला, पण माझा परमेश्वर असणारा महादेव परमात्मा त्याची स्थापना केली नाही. त्यांना या ठिकाणी न बोलवता, न पाचारण करता तुम्ही दिव्य यज्ञाला आरंभ केलात ना. ज्या दिव्य सोहळ्याच्या ठिकाणी, दिव्य यज्ञ मंडपाच्या ठिकाणी माझ्या पतीची स्थापना नसेल तर त्या यज्ञ मंडपात मी न राहता मी जळून भस्म होऊन जाईल. बाबा, तुझ्यामुळे हे मला मिळालेलं शरीर आहे आणि हे शरीर तुझ्या यज्ञात मी जळून भस्म करेन म्हणली. आणि सतीनं त्या पेटलेल्या अग्निकुंडामध्ये उडी घातली आणि लगेच जळून भस्म झाली. बोलो प्रभू रामचंद्र भगवान. श्री राम जय राम जय राम, श्री राम जय राम जय राम, श्री राम जय राम, श्री राम जय राम जय राम, श्री राम जय राम जय राम, श्री राम जय राम Jai
कर्ण मग खिस जग के विध्वंस बिलो की भृंगू रक्षा किनीही मुनीस. सती आईसाहेबांनी देहाचा त्याग केला आणि लगेच असणारे जे शिवगण दोन सोबत आले होते त्या शिवगणाने यज्ञाचा विध्वंस करायला सुरू केला. केल्याबरोबर यज्ञाचा विध्वंस कसा करून जमल ना, धर्माचं रक्षण करायचंय. मग भृगु ऋषी समोर आले, भृगुनी यज्ञाचं रक्षण केलं. आता पुढे असा प्रकार झाला. आईसाहेबाची इच्छा अशी होती, सती आईसाहेबाची, की अनेक जन्मानुजन्म पुन्हा मी ज्या ज्यावेळेस सृष्टीमध्ये जन्माला येईल ना, तर त्यावेळेस मला पती म्हणून अनंत ब्रह्मांडाचे मालक महादेव परमात्मा हेच मला प्राप्त होत, हीच तिची इच्छा होती. कारण ज्यावेळेस तिने देहत्याग केला त्याच्या वेळेस तिची एक वासना शिल्लक राहिली. जन्म घेणे लागे वासनेच्या संगी, आणि तिची ती वासना शिल्लक राहिली. आणि वासना शिल्लक राहिल्यानंतर तिचं असणार हिमालय राजा आणि मैनावती असणारी तिची बायको, त्यांच्या पोटी असणारा एक छोटस सुंदर देखणं राजभिंट असणारी एक मुलगी कन्या रत्न त्यांना प्राप्त झालं. आणि ते रत्न असणारं 12 दिवसाचं झाल्यानंतर आनंद झाला. नारदाच्या कानावरती बातमी पडली. नारद महाराज भजन करत करत हिमालयाकडे गेले आणि इतक्यामध्ये असणारं छोटस ते बालरूप असणारं रत्न हिमालयांनी उचलून अलगद आणलं, नारदाच्या समोर दिलं. दिल्या उशी त्यांनी सांगितलं, तिचं नाव उमा, अंबिका आणि पार्वती, या 3 नावांना हिचं नाव होणार आहे बाबा. हे साधं लेकरू नाही, हिचं नाव त्यांनी पार्वती हे ठेवलेलं आहे. आता इकडं काय चाललंय महादेवाकडं. आता महादेवाची अवस्था अशी झाली, आता अर्ध्यात जर बायको माणसाला सोडून गेली तर ते दुःख सांगायचं किती दुःख आहे, अफाट दुःख आहे. अर्ध्या आयुष्यात खरं तर माणसाची बायको सोडून माणसाला जाऊच नाही. बायको जर सोडून गेली, जेव खा हा अफाट दुर्दशा माणसाची. कारण हा जो जोडा आहे ना, लक्ष्मीनारायणाचा महादेव पार्वतीचा, हा जोडा मरेपर्यंत सोबत जावा. एखादी महिन्यामध्ये फाटाफुटी झाली तर चालेल, पण कसं आहे, आपल्या कर्माचे भोग भोगावे लागतात. आपल्या कर्मानं चांगलं कार्य केलं असलं तर ते आयुष्यभर जोडा शेवटला जातो. आणि जर आपल्या कर्मामध्ये जर प्रारब्ध काही चुकलेला असेल, प्रारब्ध क्रियामान संचिताचा भोग भोगण्याचे भोग कोणाला सुटे. तुमच्या केलेल्या प्रारब्धामुळे आलेले भोग तुम्हाला भोगावे लागतात. म्हणून एक आपला जोडा कमी होतो आणि आयुष्य उरलेलं दुःखामध्ये घालवावं लागतं. त्याच्यासाठी आपला भोग आपल्यासमोर उभा आहे हे समजून भगवंताच्या नावात उरलेलं आयुष्य घालायचं. बरं का, महादेवाचं असं झालं. अहो, पती पत्नी म्हणजे संसारातली 2 चाकं आहेत. हो, जसं एक गाडा आहे, त्या गाड्याला 2 चाक आहे. एक जर चाक मोडलं तर तो गाडा उगा बसून राहतोय, त्या गाड्याला कोणी खात नाही. बरं का, गावची कुत्री त्या गाडीवरून बसतात. तशी अवस्था आहे. महादेवाचं कसं झालं, महादेव एकटे पडले. आता कुठेही जायचं, सतीची आठवण करायची. माझी बायको होती, आता मला सोडून गेली म्हणायचं. तिच्या नावानं कधी असं रुखरुख करायचं, कधी मसनवाट्यामध्ये जाऊन बसायचं, विष्णू परमात्म्याच्या नामाचा जप करायचं, विष्णूचं ध्यान करायचं, रामनामाचं चिंतन करायचं. असं करत करत महादेव परमात्मा दिवस कंठू लागले. पण प्रकार असा झाला, बरेच वर्ष निघून गेले, बरेच हजारो वर्षाचा काळ निघून गेला. आता महादेवाने विचार केला, माझ्या चित्ताला, माझ्या जीवाला शांतता प्राप्त करून घ्यायची असेल तर आपण असणाऱ्या माणसामध्ये, जनलोकामध्ये आपण फिरू नये, आपण एकांतामध्ये राहावं. म्हणून त्यांनी स्मशानात वास केला. गळ्यामध्ये साप धरली, हत्तीचं काजड अंगावरती बांधून घेतलं, मसनवटीतली राख आपल्या अंगाला लावली आणि एकांत चित्तामध्ये एकांत चित्त करून रामप्रभूचं ते भजन करत असणारे एवढंच नाही, मनामध्ये वैराग्य त्याने प्राप्त करून घेतलं. कारण शिव परमात्मा हा वैराग्याचे अधिकारी आहे. बरं का, शिवाचं ध्यान केले की चित्तामध्ये वैराग्यता निर्माण होते. कारण शिवाचं ध्यान करणं ही साधी बाब नाही, शिवाचं भजन करणं ही साधी बाब नाही. आपण जे भस्म धारण करतोय ना, ते भस्म धारण केल्यानं चित्तातले जे विकार, काम, क्रोध, मद, मत्सर, अहंकार, ह्या विकाराची होळी जाते आणि शिव तत्व हे निर्गुण निराकार आहे. त्या चित्ताच्या ठिकाणी येऊन परमतत्व बसतं आणि आपण शिव रूपातली विधी अवस्था प्राप्त
असतो एवढा आनंद त्या शिवनामाच्या भजनामध्ये आहे. आणि मग शिव परमात्मा असणारे ध्यानस्थ बसले. पण इकडे कसा प्रकार झाला, तारकासूर नावाचा दैत्य उन्मत्त मातला. एवढा मातला, तो मातल्यानंतर देवलोकाला त्राही त्राही करून सोडलं. मग सगळे देवलोक म्हणू लागले, आता हे भजन होऊ देना, कीर्तन होऊ देना, होम होऊ देना, यज्ञ होऊ देना. अरे यांनी थैमान घालून टाकलेला आहे, देवलोकाला त्रास देऊ लागलेला आहे, ऋषी मुनीला छळू लागलेला आहे. आता याला मारणार कोण? सगळे लोक पळत पळत विष्णुदेवाकडे गेले, हात जोडले, विष्णुदेवा वाचवा, आमचं रक्षण करणार. त्यावेळी विष्णुदेव म्हणतात, अरे देवतांनो, ऋषीवर्यांनो, साधू संतांनो, ऐका म्हणले, तुम्हाला जर त्या तारकासुराला मारायचं असेल ना, तर शिव परमात्म्याचा तुम्हाला विवाह पार्वती मातेसोबत लावावा लागेल. आणि त्यांच्या पोटी असणारा कार्तिक स्वामी नावाचा मुलगा जन्माला येईल, त्याच्या हातून ह्या तारकासूर नावाचा दैत्याचा वध आहे. अन्यथा ते कुणाच्याही हातून मरणार नाही. आता देव लोक म्हणले, आता तर शिवाच्या लग्न सांगलेत, आता 4:30 वाजल्यात, आता हे लग्न होणार कधी, आरती होणार कधी, आम्हाला जेवण मिळणार कधी, दिवस मावळते 5 वाजले. अशी काळजी तुम्हाला पडले ना, तसं देव लोकाला पडले. पार्वतीचं लग्न व्हावं कधी, त्याचं पोरग जन्मावं कधी, त्यानं तारकासुराला मारावं कधी. अहो काहीच वेळ नाही, एक 15 मिनिटात आपण करून का काय वेळ आहे त्याला. आणि लगेच असणार देवलोक सगळे मिळून असणाऱ्या शिव परमात्म्याकडे जायची इच्छा करतात. पण शिव परमात्मा एवढे रागारुद्र आहेत, तुम्हाला सांगतो. भस्म
अंगावर कातडं पांघरलेलं आहे, अंगाला चिताभस्म रवलेलं आहे, एकदम अशी उद्विग्न अवस्था चित्ताची झाली. बायको नाही ना आता, एकदम त्याचीवरती पडली बरं का. आणि चित्त समाधानी करून भगवंताच्या चरणावरती त्यांनी अर्पण केलेलं आहे. पण आता इकडं काय चाललंय असणार हिमालयाकडं, लहान असणारी पार्वती दिवसादिवसानं मोठी होऊ लागलेली आहे. आता पार्वती नाव आहे हो, पण खरी तिच्याजवळ श्रद्धा आहे, श्रद्धा. आता ज्या ठिकाणी श्रद्धा आहे ना तिथं संत आपोआप येतात. श्रद्धेच्या जवळ संताला बोलवावं लागत नाही बरं का. जिथं श्रद्धा तिथं संत आलेच म्हणून समजा. आणि अशी श्रद्धा असल्यामुळं अनेक महात्मे तिथं हिमालयाच्या ठिकाणी भेटायला जाऊ लागले. एकदा काशीला अशीच व्यवस्था झाली बरं का. आपले पंढरपूर कडले वारकरी मंडळ काशीला गेले. गेल्यानंतर विश्वेश्वराचं त्यांनी दर्शन घेतलं. 2 दिवस झाले त्यांना जेवाय भेटलं नाही. त्याच्यात एक जण म्हणू लागलेले, अरे आपण 2 दिवसापासून उपाशी आहोत म्हणले, आणि या ठिकाणी आपल्याकडे कबीर महाराज म्हणून संत येतात पंढरपूरला, आणि त्या कबीराचं वास्तव्य काशीमध्ये हे मी ऐकलंय, आपण त्यांना भेटायला जाऊत का? ते काहीतरी आपली जेवायची व्यवस्था करतील. त्यावेळेस त्या लोकांना भक्तगणांना वाटलं, हो ठीक आहे चला. लगेच कबीराच्या घराचा पत्ता विचारत जर ती 5-7 संत म्हणजे त्यांच्या घरला गेले. आता कबीराची श्रद्धा असल्यामुळे हे महात्मे त्यांच्या घरला गेले. गेल्याबरोबर कबीर महाराजांनी पाहिलं. ते म्हणू लागले, अहो आईये बैठिये, आसन ग्रहण कीजिए, पाय धुवाय पाणी दिलं, बसा आसन टाकले. आता घरात अन्नाचा कण नाही. हेच 4 दिवसापासून उपाशी होते घरात. आता त्यांना जेवाय कसं वाटणार? ते म्हणू लागले, ओ कबीर महाराज, आम्ही 2 दिवसापासून उपाशी आहोत, तुमच्या घरला आलोच म्हणले, आणि काहीतरी भोजन करावं, 2 दिवसाचा मुक्काम तुमच्याकडे करावा ही आमची इच्छा आहे. कबीर महाराज हसत म्हणे, हो ठीक आहे, मुक्काम करा ना आमच्याकडे, काय हरकत आहे. घरात बायकोकडे गेले आणि बायकोला म्हणू लागले, अहो वो पंढरपुर है ना, मेरी विठोबा भगवान है ना, मैं उधर दर्शन को जातो ना, वो मेरे परमपिता, उनके गांव वाले एक 7 महात्मे आपने घर को आए, उनको भोजन चाहिए. आई साहेबांनी म्हणलं, आपणच 4 दिवसापासून उपाशी आहोत, आपल्या घरात आहे तरी काय त्यांना जेवाय वाढायचं. त्यावेळेस दोघांना कोणी विचार केला, काहीच नाही म्हणले. रात्री 10 वाजले की गावातला सावकार दुकानदार झोपतोय, आणि तो झोपला की आपण त्याचं दुकान फोडू, चोरी करू, माल आणू आणि या वारकऱ्याला जेवायला घालू. दोघं नराबाबू विचार करतात. इतक्यामध्ये त्यांचा कमाल नावाचा मुलगा तो पुढे येतो. आई बाबा काय विचार करताय तुम्ही? अरे बाळा, वारकरी आपल्या घरी आलेत, 2 दिवसापासून उपोषी आहेत म्हणतात, आणि त्यांच्या अगोदर 4 दिवसापासून उपोषी आपण आहे, आपल्या घरी अन्नाचा कण नाही, मग काय करावं? तर त्यावेळेस त्या बाळांना सांगितलं, आई तू जाऊ नकोस, मी आणि बाबा आम्ही दोघं जाऊ, आणि आम्ही जाऊन त्या वाण्याच्या दुकानात चोरी करू, आणि नंतर सीधा घेऊन येऊ, आणि यांना आपण भोजन घालू. रात्रीचे 11 वाजले. वारकऱ्यांनी भजन चालू केलं. बैठकी भजन झालं वारकऱ्याचं. होईपर्यंत दोघं बापल्या दुकानदाराच्या दुकानाकडे रात्री गेले. जाऊन त्यांनी दुकान फोडलं, एक मोठा दगड काढला, पोरगं फरफटत दुकानामध्ये घुसलं. अलीकडल्या बाजूला पैशाचा ढीग पडला होता. पैशाचा ढीग, त्या ढिगाकडे नाही बघितलं. आपल्यासारखं झालं तर आधी बापाला पैशाचं बटून दिलं असतं, कोणा बघून बाकीचं म्हणलं असतं. त्या पोरानं पैशाकडे नाही बघितलं. त्याच्या पुढे गेलं, डाळीचा एक ढीग दिसला, त्याच्या पुढं तेलाचा डब्बा दिसला, थोडं कोरडं साहित्य दिसलं, जेव्हा गव्हाचं पीठ दिसलं. बापाला सांगितलं, बाबा वारकरीला पुरेल एवढं सीधा मी घेतो म्हणले. कपड्यामध्ये पिशवीमध्ये घालून ते सीधा घेतला. त्या पाडलेल्या छिद्रावरती बापाला सगळं साहित्य बाहेर काढून दिलं. बापाने ते साहित्य घेतलं, बाहेर आला कमाल. बाबा झालं का? एवढं साहित्य पुरेल का आपल्या वारकऱ्यांना? हो पुरेल बाळा. ठीक आहे म्हणले. आता आपण जर असाच गेलो, आता रात्रीचे 12 वाजले, 11 साडे 11 झालेत म्हणले. गावातले दुसरे चोर येतील, ते छिद्र पडलेलं बघतील, ते आत जातील आणि दुकानदाराचे सगळे पैसे अडकी घेऊन जातील. मी काय करतो, त्या सावकाराला उठवतो आणि सांगतो, दुकानाचं कोणतं फोडले बघ म्हणतो, आणि मग येतो. ते लेकरू त्या आपल्या सांगेवाटी आत गेलं. ओ सावकार हलवून ठेवलं आणि सांगितलं, तुमचं दुकान फुटलंय. त्या सावकारनं म्हटलं, हेच चोर आहे म्हणलं, धरलं दाखवून झालं. घरेपर्यंत त्यांनी हाताला हिसका मारला, आणि त्या पाडलेल्या छिद्रा वाटतं कमाल महाराज सरकत पुढे येऊ लागले. त्यांनी पायाला धरलं, असं कसं धरलं, ते सावकार ते पायाला सोडायचं नाही. 2 पायाने भिंतीला टेका दिला आणि 2 हातात असल्याची पाय धरले म्हणून. कमाल महाराज बाबाला बोलवले, बाबा सावकार मला ओढतोय, मला सोडत नाही. आता जर समजा यांनी बोंब मारली, गावचा राजा, गावचा सरपंच पाटील जर आला, बाप भजन करी झेंडतय, पोरग टाकी घालत आहे, तुमचा अपमान होईल.
कोणीच संत महात्मे तुम्हाला मोठेपणा देणार नाही, कोणीच तुम्हाला बोलणार नाही, तुमच्या घरचं अन्न कोणीच खाणार नाही. अरे बाळा मग काय करू याच्यासाठी हाताला धरून ओढतोय तू निघत नाही, काहीच करू नका बाबा. या लोकांनी मला ओळखू नये याच्यासाठी घरला पळत जावा, धारदार तलवार घेऊन या, माझं मुंडकं कापा आणि माझं मुंडकं कापून कुठेतरी त्याची विल्हेवाट लावा, जेणेकरून लोकांना कळणार नाही की हे कबीराचं पोरग आहे म्हणून. त्याला म्हणावं पोरग. बाबा पळत पळत घरला गेला, पोराने तशीच वड धरलेली आहे. बाबा बापाच्या डोळ्यावरती घळघळ पाणी पडू लागलेलं आहे. लेकरू जन्मावा असलं, पुत्र व्हावा ऐसा गुंडा, ज्याचा लोकी छेडा. हे पायी खर्चावे तरी, संतांची हे पायी खर्चावे तरी. आता तुम्ही कापा माझे शिर. लेकरू म्हणू लागले, ताता आता माझं मुंडकं कापा तुम्ही. धारदार शस्त्रानं पोटच्या लेकराचं मुंडकं कापलं. हातामध्ये शिरा नेऊन दिला होता दोघांच्या बायकोला. बायकोच्या जवळ येऊन मुंडकं देऊ लागले, सांगू लागले. बायको म्हणू लागले, काय आणले मालक आता तुम्ही? आणखी दुसरं काय आणले? अगं नाही, आपल्या कमालाचं शिर आहे. ती म्हणू लागली, आता रडत बसले तर संतांच्या कानावर ही शब्द जातील, मग ते भोजन करणार, ते उपाशी जातील, मग शाप लागेल ना. मी परत रडते म्हणली. ते मुडकं हातात घेतलं, त्याला तांदूळ ठेवलं, त्याच्यावर कापड साठलं, डोळ्यावरती पाणी पडू लागलेलं आहे. आणि तशाच अवस्थेमध्ये ती शोक करू लागली. अन्न बनवलेलं आहे, 7 साधू संतांना जेवण घातलेलं आहे, आणि जेवण घातलेपर्यंत संत आपल्या घरून जाईपर्यंत आपण शोक करायचा नाही. म्हणून लेकराचं शिर तिथं ठेवलेलं आहे घरात, आणून रडत नाही, डोळ्यामध्ये एक पाण्याचं थेंब आणत नाही. इकडं काय झालं, इकडं चोरांनी चोरी केली म्हणून ते प्रेत पडलेलं होतं.
त्या गावातल्या राजाने सांगितलं, अरे याच्या पुढे कोणीच चोरी करू नये, याच्यासाठी ह्या पडलेल्या प्रेताला फाशी द्या म्हणले. आणि गावाच्या कडला जी गंगा नदी होती त्या नदीच्या किनाऱ्यावर सूळ उभा केला होता. त्या सुळाला ह्या प्रेताला फाशी द्यायला सकाळी सकाळी लटकावलं. लटकावल्यानंतर सकाळी संत महात्मे निघाले, निघतोय आता म्हणे, जातो म्हणे, निघाले संत महात्मे. ती माय त्या लेकराच्या मुंग्याकडे गेलेली आहे आणि म्हणू लागलेली आहे, येऊन पोटाशी केला उपकार, लोक तुझ म्हणतील थोर, तुझी माझी भेट कैलासी, सांग शिवापासी. महादेवाला सांग तुझी माझी भेट आता तिथं होईल. बाळा मी तुला तिथे येऊन बोलते म्हणून आईनं आकांत मांडला. कबीर महाराज त्या साधू संताला सोडत 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 गावाच्या बाहेर आले. आल्यानंतर एक सूळ उभा होता. सुळाला प्रेत लटकत होतं, पण प्रेताला मुंडकं नव्हतं. इतक्यामध्ये त्या प्रेताच्या उभारलेल्या सुळावरच्या प्रेतानं दोन्ही हात वर केले आणि हात जोडलं. जोडल्या उशीर संत महात्मे म्हणतात, अहो कुणाचं प्रेत आहे ते? कोण तरी असणार असा बघतोय ज्याला आयुष्यभर संतांची भेट झाली नाही, मेल्यानंतर सुद्धा तो संतांचं दर्शन घेण्याकरता एवढा उतावीळ आहे. अहो शिरगी नाही त्याला. कोण आहे ते? कोण आहे ते? त्याला उतरवायचंय आम्हाला, त्याला जागृत करायचंय आम्हाला. संत महात्मे कबीराच्या जवळ म्हणू लागले. कबीर महाराज म्हणतात, अहो नाही तिथे उठणार, आता त्याला मारलंय, ते कुठलं उठणार आहे? नाही, त्याचं जर मुंडकं राहिलं असतं तर आम्ही उठवलं असतं. त्यांनी म्हणलं, कबीर महाराज हो मुंडकं असेल तर उठवताल का तुम्ही? मग मी आणतो ना मुंडकं. पळत पळत घराकडे गेले. बायको शोक करून आकांत मांडली होती. बाळा अरे आता तुझी माझी भेट होणार नाही. शिवाला सांग कैलासाला जाऊन, आणि त्या ठिकाणी तुझी माझी भेट होणार रे. अरे उपकार थोड केलास माझ्या कुणाला, माझ्या पोटाला जन्माला आलास आणि माझा मोठेपणा केला, जेणेकरून माझ्या घराला आलेले अतिथी संत उपवास नाही गेले, याच्यासाठी तुझं शरीर झिजवलंच रे बाळा. म्हणून शोक करते. कबीर महाराज दाराला आवाज दिला, अगं दार काढ. आईसाहेबांनी दार काढलं. नको, आता माझे महात्मे आपल्या बाळाला उठवणार आहेत म्हणले. कारण जिथं श्रद्धा आहे तिथं भक्त जातात आणि त्यांचा अनेकाचा उद्धार करतात. ते शिर आणलं, त्या प्रेताला लावलं. संत महात्म्यांनी त्याच्यावर कृपा कटाक्ष न्याहाळलं आणि आपल्या पदावरती आणून बसवलं. पूर्ववत कमाल जिवंत केला. बोलो रामचंद्र भगवान की. आणि इकडं असणार पार्वती आईचे पुढचा दिवस होऊ लागलेली आहे. नारद महाराजांचं आगमन झालं आणि नारद महाराज आल्यानंतर आनंद वाटला. आनंद वाटल्यानंतर नारदांनी सगळं चिंतन सांगितलेलं आहे. ही साधी नाही, अफाट ज्ञानी आहे. ही असणारी एक दैवी असणारी शक्ती आहे. ही पार्वती आहे, ही साधी नाही असं त्यांनी अफाट सांगितलं. त्यांना सांगितल्यानंतर सगळं चांगलं आहे म्हणजे हिचं सगळं चांगलं आहे. अफाट देखणी आहे, रूपवान आहे, बोललेलं प्रत्येक गोष्टीचे खरे होणार आहे. पण 4-2 गोष्टी मात्र वाईट आहेत म्हणजे. आता भविष्य बघणारे लोक येतात बघा, ते असं सांगतात की सगळंच आम्हाला माहित आहे आणि ते तुम्ही दर दुपारी येतात. सकाळी येणार ते डाळी तांदूळ मागायची. घरी माणसं असले की ना दुपारी 12-1 वाजता येतात. माय तुझं असं होईल, तुझं तसं होईल, ते पोरगं तसलं आहे, ते तसं साहेब आहे, तुला काहीच कमी नव्हे, तुझ्या हातात तर एवढा मोठेपण आहे, तू अफाट दान करणारी माय आहेस म्हटले की हे माय टोपलं भरून देऊन टाकते त्याला. पण तसं भविष्य सांगणारे नव्हते, हे हात बघून सांगणारे नव्हते. नारद महाराज सांगू लागले सगळं चांगलं आहे, पण याला मिळणारा, हिला मिळणारा जो नवरा आहे ना, त्या नवरा साधा नाही, तो जोगी, जटिल, अकाम, मननग्न, अमंगल वेश. जोगी आहे, जटिल आहे, त्याचा वेश अमंगल आहे. आता अमंगल कसं सांगू तुम्हाला? त्याच्या अंगावर कातड आहे. कशाचं कातड आहे? वाघाचं आहे का? कशाचं? हत्तीचं आहे. मग हत्तीचं कातड मंगल का अमंगल? अमंगल आहे. हत्तीचं कातड अमंगल आहे. अंगाला लावलेली राख आहे ती कशाची राख आहे? प्रेताची राख आहे. चिता भस्म मंगल आहे का मंगल आहे? आपण दूध घालायला जातो, प्रेताची ते हाडं काय घ्यायचं ते राख घेतो, ते टाकून आल्यावर आंघोळ करतो का घरी? अमंगल आहे अंगाला परिधान करते शिव परमात्म्याने. साप सुद्धा अमंगलच आहे. आता शिवाकडे गेला म्हणून तो मंगल झाला. एवढंच नाही, अनेक असणारे अमंगल असणारा तो हिचा नवरा होणार आहे. आणि असं असणारं सांगितल्यानंतर आईलाही वाटलं असं कसं माय मला जावई असता मिळणार म्हणले. पण एक सांगितलं
की हा नवरा हिला सहजासहजी भेटणं शक्य आहे, याच्यासाठी हिला हजारो वर्षे तपश्चर्या करावी लागेल. वनात जावं लागेल, एका पायावर उभं राहावं लागेल, वारा प्यावा लागेल, बेलाच्या झाडाची पडलेली पानं खावं लागेल. आणि बेलाच्या झाडाची पडलेली पानं खाल्ल्यामुळं तिला अपर्णा हे नाव पडलं. नंतर बरेच दिवस गेल्यानंतर 7 ऋषी लोक तिची परीक्षा घेण्याकरता आले वनामध्ये. तिची परीक्षा घेतली. परीक्षा घेतल्यानंतर ती परीक्षेमध्ये पास झाली. पास झाल्यानंतर तिने सांगितलं, पार्वती आता महादेव तुला पती म्हणून येतील, त्याच्यासाठी तुझे पिता असणारे हिमालय तुला बोलवा येतील. त्या दिवशी तू हिमालयाकडे घरी माहेरी जा म्हणजे सांगितलं. आणि नंतर तिने होकार दिला. आता इकडे महादेवाचं लग्न करायचं आहे. मसनवट्यात ध्यानात बसलेत. मग काय करायचं आहे? कामाला पाठवलं. काम गेला. महादेवाला उठवायचा प्रयत्न करतो. आता काम गेल्यावर काय होतं, त्या ठिकाणी काम नाचू लागला. पायात घुंगरं बांधलेले, अंगामध्ये अनेक अलंकार धारण केलेला आहे आणि अनेक स्वर्गातल्या अप्सरा घेऊन महादेवाच्या पुढे नाचगायन करू लागलेला आहे. तिथं हे नाही बरं का, तिथं तबला नाही, मृदंग नाही, वीणा नाही, ढोल ताशा काय एकतारी वीणा असलं वाद्य वाजू लागलेलं आहे. सगळ्या अप्सरा नाचू लागल्या. पण महादेवाचं जे मन विष्णू परमात्म्याच्या चरणात लीन झाले, महादेवाची समाधी भंग व्हायला तयार नाही. कामाने विचार केला, काय करावं काय करावं. अफाट प्रयत्न केलोय पण शंकराची समाधी काही भस्म झाली नाही. काय करावं म्हणला. काम आम्र वृक्षाच्या झाडावरती चढला आणि एकदम असणारं दिव्य सुमनाचा एक धनुष्य बाण निर्माण त्यांनी केलं. आणि तो बाण मदन म्हणजे काम, त्या कामाने शिवाचा हृदयाचा नियम साधला आणि तो पुष्पाचा बाण सुसाट वेगाने मारल्या उशीर तो बाण महादेवाच्या छातीवरती लागला. समाधी भंग झाली. महादेवाने समोर बघितलं, आम्रवृक्ष आहे, हिरवागार आहे, पण आत काम बसलाय. भगवंताने एकदम तिसरा डोळा उघडला आणि कामाचा नाश करून टाकला. तुम्ही बसणे केलं. बोलो शंकर भगवान की जय. कामाला जाळलं. काम तिसऱ्या डोळ्यांनी का जाळला? कारण काम निर्माण होणारा जो विषय आहे तो डोळ्याचा आहे. शरीरामध्ये कामाचा प्रवेश कुठून होतो तो डोळ्यातून होतो. पापाचा प्रवेश शरीरात कुठून होतो तर अगोदर डोळा हे नावाचं पहिलं इंद्रिय तिथून होतो. म्हणून डोळ्यांनी कामाला शिवानी जाळलं. आणि विशेष दुसरं सांगायचं म्हणजे धर्म, अर्थ आणि काम हे तिसरं आहे ना. मग डोळा तिसरा उघडला ते काम जळायसाठी बरं का. काम जळाला. त्याची बायको असलेली रती रडू लागली. शिवाच्या समोर आली, धाय पकडून रडते, पाया पडते. त्यावेळेस शंकर परमात्मा सांगतात, आता तुझा नवरा गेला म्हणले. तिने धावा करू लागली. विष्णुदेवाला तिने धावा करून केली. विष्णुदेवाने सांगितलं, शंकराने सांगितलं, काळजी करू नकोस. कृष्ण परमात्म्याचा ज्यावेळेस अवतार होईल द्वापार युगामध्ये, त्यावेळेस त्यांच्या पोटी असणारा मदन तुझ्या नवऱ्याच्या रूपाने त्या ठिकाणी जन्माला येईल आणि त्याच्या सोबत असताना तुझं लग्न लावून घे म्हणले. तो तुझा पती आहे म्हणजे बरं का. आता कथा सांगायला अपाट आहे, ते वाढतच जाणार आहे. कथेची वेळ खर्च आणखी एक कथा लागते. कथा लवकर आटोपत नाही. आणि लगेच असणार सांगितल्यानंतर सगळे देव लोक महादेवाच्या समोर आले. हात जोडले, देवा तुम्हाला लग्न करायचंय, लग्न करायचंय. महादेवाने सांगितलं, एक लग्न करू म्हणा सुख भेटलं नाही आणि दुसरं कशाला करू म्हणले आणखी महादेव परमात्मा. पण नाहीला झाला. सगळ्यांनी सांगितलं, तारकासूर नावाचा दैत्य मारलाय, त्याचा वध करायचा आहे. त्याच्यासाठी तुम्हाला पुत्र झाला पाहिजे आणि त्या पुत्रानं वध त्या तारकासुराचा करायचा आहे. म्हणजे महादेव परमात्मा मग लग्नाला तयार झाले. आता लग्नाला नवरदेव निघाले. कसं निघाले? सगळे 33 कोटी देव लोक लग्नाला आले. ब्रह्म, विष्णू, देव, देवता आणि कोणी हत्तीवर बसलाय, कोणी घोड्यावर बसलाय, कोणी कशावर बसलाय. आता हे नवरदेव बैलावर बसलाय. देव लोक म्हणले, देवा आता तुम्हाला साज घालायचा आहे, सोन्याचं लाकूड घालायचं आहे, अनेक पुष्पाचे हार घालायचे. एक महादेवाने म्हणले, मला साज नको, साप आणा म्हणजे साप. एकाने साप आणलं, महादेवाच्या गळ्यात घातलं. दुसऱ्याने कानामध्ये विंचू आणल्या, विंचू कुंडल म्हणून महादेवाच्या विंचू घातले. अंगावर हत्तीचं कातडं पांघरलं. सगळे म्हणले, आता अंगाला काय लावायचं, काय तर घ्या म्हणले वस्त्र, कापड बिपड गुंडाळा. महादेव म्हणले, मी काहीच गुंडाळणार नाही. एकदा असं झालं बरं का. पार्वती आई साहेब म्हणू लागल्या, आपल्या घराला शंकर आणि लक्ष्मी, महादेव विष्णू परमात्मा लक्ष्मी येणार आहेत, असं नागवर होऊ नका म्हणले. अंगावर काहीतरी कपडे घाला म्हणले, काहीतरी गुंडाळा म्हणले. महादेवाने सांगितलं, हे बघ मी काही वापरणार नाही, मला कपड्याची गरज नाही, माझ्या विष्णूला माहित आहे म्हणले. त्यावेळेस त्यांनी म्हणलं, बाईसाहेब आईसाहेब येतात ना सोबत, लक्ष्मी आईसाहेब, त्यांच्यासाठी कपडला गुंडाळा. पण तुला काय करायचं ते कर म्हणले. आईसाहेबांनी वाघाचं कातडं आणल्या
एक साप आणल्या भला मोठा आणि आडा घालून कमरला बांधल्या उशीर आकाशातून देव आले गरुडावर बसून गरुडावर बैसुनी देव आले गरुडावर बसून पिवळा पितांबर त्यांचा गगनी झळकला आणि गरुडावर बैसुनी माझा कैवारी आला देव आल्या उशीर गरुड टक म्हणून कुणाकडे बघितला सापाकडे बघितला आता सापानं गरुडाला बघितलं मग साप राहील का सापानं म्हणलं मालकाला विचारली म्हणून गरुड साप पळूनच गेला ते कातडं खाली गळून पडलं परत काय तशी अवस्था ना देवाने सांगितलं तुला आधी सांगितलंय म्हणले आणि तशी अवस्था तसे अलंकार अनेक प्रदान करून शंकर परमात्मा लग्नासाठी निघाले आता लग्नाला वराड कोण कोण आहे पुढे देव लोक चालले लक्ष्मी नारायण अनेक आहेत ब्रह्म आहेत अनेक देवता पुढे आहेत आणि पाठीमाग अशी अवस्था झाली महादेव निघाले लग्नासाठी आणि इतक्यामध्ये असणारे श्रृंगी नावाचे ऋषी महादेवासोबत होते श्रृंगी ऋषीला महादेव म्हणतात श्रृंगी आता आपलं वराड कोण आपलं वराड कोण त्यावेळेस महादेव म्हणू लागले आपलं वराड जेवढे आपल्या नगरामध्ये मसनवट आहे तेवढ्या मसनवट्याला सांगा की सगळ्याला चला म्हणा वरडून मग त्यांनी भूत वेताळ अनेक भूते वेताळ नाचती अंगाला चिताभस्म लावलाय संकट भूत आहेत वेताळ आहेत अनेक असणारे त्या ठिकाणी नाचू लागले संकट नाचत नाचत जाऊ लागले बरं का त्या ठिकाणी आता नवरदेवाच्या गळ्यात हार कोणता आहे मुंडक्याचा हार आहे मेलेले माणसं आहेत का त्यांच्या मुंडक्याचे रुंड माळेचे एक हार ओवलेला तो हार गळ्यात घातलेला हा नवरदेव लग्नासाठी निघालेला आहे वाजत गाजत भूते वेताळ नाचत नाचत आनंदाने महादेव परमात्मा हिमालयाकडे लग्नासाठी निघाले सगळं वराड जमलेलं त्या ठिकाणी तिकडे नवरी तयार झाली आता नवरीची आई जावई आला म्हणून ओवाळ्याला समोर झाली बरं का सुमिरू माता असणारी तिने ओवाळ्याला पंचायतीचं ताट घेतलं ताट घेतल्या उशीर महादेवाच्या त्या गळ्यातल्या सापाला बघितून चक्कर एवढंच खाली पडली आता सगळे म्हणले असं कसं पडली हे कोण आहे ब्रह्मऋषी म्हणू लागले ही तुमची सासू आहे मग अशी का पडली तुमच्या सापाला भिली म्हणली तिने आता संत महात्मे दुसरा अर्थ करतात भिली नाही तिने बरं का तिची नजर ओवाळताना महादेवाच्या डोक्याकडे गेली आणि डोक्यावरती तिला चंद्र दिसला आणि चंद्र दिसला आणि तिने म्हणली काय नशीब आहे माझ्या लेकीचं म्हणली अगं अरे म्हणले एवढा असणारा तिचा पती आहे आता गळ्यातला साप म्हणजे कोण आहे काळच आहे ना साप चावला की माणूस मरतो अरे जिच्या नवऱ्याच्या गळ्यात काळ राहतोय तिचं आयुष्य किती मोठं सुंदर असेल आणि एवढंच नाही तर ज्याच्या रात्रंदिवस डोक्यावर चंद्र बसून ओवाळतोय त्याच्या समोर माझी साधी असणारी ही वाद फुलवात काय कामाची आहे म्हणली आणि म्हणून तिला चक्कर आली बरं का आनंदानं जावायला ओवाळायला जावायचा मोठेपणा तिने केला बटा लवकर लवकर जावायचा मोठेपणा केला सगळी असणारी भेट एकोणीशी झालेली आहे झाल्यानंतर असणार आता लग्नासाठी सगळं वराड जमल्यानंतर एक जम असणारे हिमालय महाराज असणारे नाराज झाले अरे म्हणले माझा जावई किती दीप्यमान पाहिजे कधी मोठा पाहिजे किती श्रीमंत पाहिजे मी एक मोठा राजा आहे म्हणले पण माझ्या जावयासोबत भूत वेताळ हे काय प्रकार चाललाय या ठिकाणी थोडा नाराज झाला इतक्यामध्ये नारद महाराजाला हुडकू लागले नारद महाराज त्या ठिकाणी आले आणि नारद महाराज आल्यानंतर नारदाला विचारू लागले ते नारदा काय अपमान केला तुम्ही माझा असला जावई मला शोधून दिलाय हे का जावई काय कामाचं आहे का असं सांगितले त्यावेळेस नारदाने सांगितलं नाही हे एका जन्मातले पती पत्नी नाहीत म्हणले अहो सृष्टीची उत्पत्ती होण्याच्या अगोदर पासून ही आदिमाया असणारी आहे उगा निमित्तानं तुझ्या पोटीने जन्म घेतला म्हणले
ही पार्वती एका जन्मातली नाही म्हणले, हे महादेवाची अर्धांगिनी जन्मोन जन्मांतराची ही पत्नी आहे त्याची, आणि ते पती महादेव आहेत. फक्त आपण मायबाप म्हणून निमित्त असणारे आहोत आणि त्याच्यामुळे तू मोठेपणा करायची गरज नाही म्हणले. आणि त्यावेळेस लग्नासाठी असणारं सगळं वराड जमलेलं आहे. आनंदानं लग्न सोहळा सुरू झालेला आहे. लग्नामध्ये काहीच कमी नाही बरं का त्या ठिकाणी. आणि सगळे असणारे आनंदामध्ये अक्षदा पडण्याच्या अगोदर, ब्राह्मण बुवा अंतरपाठ धरण्याच्या अगोदर आधी देव लोकांची पंगत जेवाय बसवा म्हणले. आता का बर, आता काही लोकांना वेळच आहे ना. अक्षदा टाकले की गाडीला किक मारायचं निघून जायचं. आता अक्षदा टाकायला तर यायचं कशाला, आलं तर ते अन्न खाल्लं तरच ते अक्षरेचं त्याचं केलेलं तीज आहे ना, ते आपल्या पदार्थ पुण्य पडतायत, पण लोकांना कळत नाही. त्याच्यासाठी आधी देव लोकांना जेवाय घातलं. लगेच भूता वेताळाची पंगत बसवलं. आता तुम्ही म्हणता त्यांची पंगत का, कारण ते भूपाशी होते. आता भूत वेताळ जर भूक लागली तर लहान लहान लेकरं खातील ना, मग काय करावं म्हणून त्यांची सुद्धा एक पंगत बसली. थाटामाटामध्ये लग्न लागलं आणि लग्न लागल्यानंतर एक आनंदी सोहळा त्या ठिकाणी झालेला आहे. कुर्यात सदा शुभमंगल सावधान. नारद महाराजांनी लग्नाच्या अक्षता टाकल्या. शुभम भवतो असा आशीर्वाद दोघा पती पतीला दिला. महादेवाने असणार आई साहेबाला घेऊन, पार्वती मातेला घेऊन आपल्या कैलासाकडे निघाले. निघाल्यानंतर अहो एवढा पर्वतासारखा बाप असणारा राजा हिमालय लेक नांदाय चालले म्हणून ढसाढसा रडू लागला. कारण तुम्हाला सांगतो आयुष्यामध्ये सगळ्यात कपट निर्मळ प्रेम करणारं नातं कोणतं आहे तर लेकीचं बापावरचं नातं आहे बरं का. बापाचं आणि लेकीचं नातं आहे. सगळे घरातले व्यक्ती काहीतरी उद्देशाने प्रेम करतील, पण लेक नावाचं नातं बापावरती अफाट जीवापाड प्रेम करतं, पण कसलीच अपेक्षा करत नाही. घरला आल्याविषयी बाबा जेवलात का, आई बाबा जेवले का विचारपूस करणारी ती कोण आहे तर ती फक्त लेक आहे. लेकीशिवाय या जगात बापाला मोठेपणा देणारं दुसरं नातं कोणीच नाही. आणि तसला तो बाप अर्थासाने लेकीसाठी रडू लागलेला आहे, हंबरडा करून रडू लागलेला आहे. माई शोक करते. आणि अशा अवस्थेमध्ये असणारं दोघ जण कैलासाला आले. आल्यानंतर कालांतरानं त्यांना 2 रत्न त्यांच्या पोटी जन्माला आले. पहिला असणारा कार्तिक स्वामी, दुसरा असणारा गणपती बाप्पा. कार्तिक स्वामी मोठे झाले. मोठे झाल्यानंतर त्यांनी एक दिव्य असा प्रताप केला आणि त्यांनी तारकासूर नावाच्या दैत्याचा वध केला. त्याच्यामुळे देव लोकाला आनंद झाला. बोलो प्रभू रामचंद्र भगवान की जय. आणि लगेच असणारा आनंद झाल्यानंतर दोघं पती पत्नी आनंदानं कैलास पर्वतावरती बसलेले आहेत. डाव्या बाजूला पार्वती माता बसलेली आहे. बरेच दिवस झाले आणि पार्वती माता महादेव परमात्म्याला 2 शब्द बोलतात. स्वामी, माझ्या मनात एक इच्छा आहे. पाठीमागल्या जन्मात मी कोण होते हे मला माहित आहे. मी दक्षाची कन्या असणारी मी सती होते आणि तुमची मी अर्धांगिनी पत्नी होते. आता या जन्मात मी हिमालयाची कन्या असणारी पार्वती झाली आहे. मागल्या जन्मात मी तुम्हाला प्रश्न केला, माझ्या मनातली शंका विचारली, तो राम आणि हा राम कोण आहे. आताही माझ्या मनात तोच प्रश्न आहे, तो राम कोणता आहे आणि निर्गुण राम कोणता आहे. तेच मला चिंतन ऐकायचं आहे आणि ते गोड चिंतन तुम्ही मला सांगा. आणि सगळं चिंतन मला परत एकदा ऐकायचं आहे. पण अगोदरचं चिंतन भांडणातून मी विचारत होते, पण आता आनंदाने मी विचारते, कारण माझ्या चित्तात मला माझ्या प्रभू रामाला मला बसवायचं आहे असं पार्वती माता मनातली इच्छा सांगतात बरं का. आता तो संशय आणि ह्या 2 नवरा बायकोच्या संशयातून परत उद्या राम प्रभू असणारे अवताराला जन्माला येणार आहेत. गोड चिंतन उद्या ऐकायचं आहे आपल्याला. उद्या राम जन्माचा सोहळा ऐकायचा आहे.